आणि यांचं जाणारा वाहतूक तिथून ते शेती करतं ना ते. नाही असं नाही. अहो हाय ना भाऊ, मी पाहून आलो स्वतः. काही ठिकाणी काय होतं की जो टीसीएम होता तो टीसीएम ओलांडून शेती केलेली होती, तर त्या ठिकाणी फक्त आपण जे फॉरेस्ट लँड होतं तिथून काय झालं, हा अशी शेती आहे नदीला लागून, बरोबर आहे, ही नद आहे. तुम्ही काय केलं, हा जो नाली खोदली ना, अशी खोदली ती अशी, आणि इथं हा रस्ता होता, ह्या रस्त्यातून हे शेती करत होते या साईडचे सगळे असे शेतकरी. तुम्ही जे नाली खोदली ना, याच्यामुळे लोकांच्या शेतात नाली खोदली आणि रस्ता पण बंद झाला. आता जाऊन येऊन त्यांना कुठून नदीतून तर जाता येत नाही. खानदान रस्ता जर समजा खोदलेला असेल आणि जर शेतीचा असेल तर मी वैयक्तिक जाऊन ते स्पॉटी घेऊन येतो. जर समजा असेल तर खानदान रस्ता आम्ही बुजवून घेतो. त्याच्याबद्दल काही पण त्यांचं नुकसान झालं ना, त्यांचं शेतीमधून गेलेला असेल कुठं आहे रस्ता आहे ना, नकाशा पहा ना तुम्ही, नकाशात पहा ना. त्याला येऊ दे रे, त्यांना येऊ दे ना. या तुम्ही इकडे, ज्याचं काम आहे ना ते इकडे या, इकडून या. वार्ड क्रमांक 2 आहे. कोणतं सालिता आहे गाव. ये पाना रस्ता है क्या? अंदर से सर टीसीएम कहाँ से खोदा है? सब अंदर से खोदा. तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करून नाही केली, हे ना गुन्हे दाखल केले असते ना. ते भीतात हे लोक. अरे तुम्ही कोणाच्या शेतातून परवानगी न घेता, संमती न घेता रस्ता खोदू शकता का? कोणतं तरी डिपार्टमेंट खोदल्यावर कोणते ऑफेन्स लागते? हा, मनमानी सुरू आहे तुमची फॉरेस्ट वाल्यांची. माहिती करत नाही, देत नाही, विचारत नाही. असं काय तुम्हाला, माझं काय म्हणणं, असं काय अर्जंट होतं? लोकांना संमती घेऊन खोदलं असतं काय वाईट झालं? आम्ही अशी सोडलेलं आहे की जिथं केलेला होता त्या ठिकाणी अतिक्रमण. तुम्ही काय सोडलंय? तुमचं नाव काय आहे? योगेश कुमार. तुम्ही काय केलं चांगलं ते जाऊ द्या, काय वाईट केलं त्याच्यासाठी बसतो. अतिक्रमण आहे ना, 2005 पासून आहे ना, सर्वे नंबर आहे ना, शेती आहे ना, त्या शेतीवर आहे ना. स्वतः वैयक्तिक जाऊन स्पॉटवर चेक करतो, जर नुकसान झालेलं असेल तर त्याची तरतूद. नुकसान आहे, गुन्हे कोण दाखल करण? हे रिपोर्ट दे म्हटलं, देत नाही. त्यांच्या बापाले गुन्हे दाखल करायला लावतो. तुम्ही आज सगळे गांडू लोक. वहाँ पे जो भी अतिक्रमण हमने टीसीएम खुद की निकाला है ना, उसमें बहुत सारा अतिक्रमण. कालपासून सांगतो तुम्हाला, गुन्हे दाखल करा, रिपोर्ट द्या म्हणून. अतिक्रमणात त्यांना केलेलं शेतातलं आपण सोडलं. आताही काम सुरू होतं तेव्हाही आपण. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही लक्षात घ्या, हे अतिरेक आहे ना भाऊ. आता कुठं गेलो तर आपण जेवलो कुठं आता आज? बिबा मध्ये तुम्ही अतिक्रमण होणे म्हणून नाली खाल्ली, बरोबर आहे, खाल्ली, काही हरकत नाही, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण ते पीक असताना खाल्ली, तुम्ही काय म्हणायला पाहिजे, पीक काढून घे बाबा. अरे बाबा, आता मी बिब्याचे लोक आहे का रे इथं? हा, काय झालं? सीसीटीचे काम केले ना तिथे. तुझं शेत आहे का? तुझं शेत होतं, काय केलं यांनी? पीक काढू द्यायचं होतं. हा, खंती खेत में पीकने से गया है, पीक निकाला आपका, पीक खराब किया है पक्के में, क्योंकि हमने फील्ड पे बोला था कि किसी का भी पीक अच्छा खड़ा है. अरे बाबा, तुम्हारे लोग तो ऐसे ब्रिटिश जैसे व्यवहार करते हैं लोगों से. इसके बाद किया ना, आप करो तब करो, हम नहीं छोड़ेंगे. गलती अगर कानून आप हाथ में लेंगे तो हम भी तोड़ के रख देंगे फिर. बरोबर नाही आहे. खाली एवढे मस्तीत आले ना लोक तुमचे, भयानक. त्यांना असं वाटतं फॉरेस्ट म्हणजे बस, कोणाचं काही ऐकायचंच नाही. त्या एकटाही कुठे गेला तो विहिरीत, तो ग्रामपंचायत सदस्य, त्याचं विहीर खोदलंय, स्वतःच्या शेतात विहीर खोदलं, तर काय प्रॉब्लेम तुम्हाला? काय प्रॉब्लेम? काय झालं तुझ्या शेतात खोदत होता ना विहीर?
अरे याचं मदत आहे. हे पहा, तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका. कर्मचाऱ्यांची बाजू नाही घेतोय. हो. 7-12 याच्यामुळे 7-12 अरे बाबा ते पेरत आहे बाबा आजम पासून. तुम्ही सांगा, त्यांची शेती मी पाहिलं ना, हे सगळी आजूबाजू शेती आहे, याची शेती मदत आहे, हे सगळी शेती आहे. किसने नहीं खोदने दिया था आपको? डांडे सर ने नहीं खोदने दिया। टायगर तुम्ही एक सांगा, त्याचं स्वतः शेत आहे, स्वतः खोदताय, तुम्ही खोदू देणार नाही? खोदायला काही जायचं त्यांना बंद करलं ना त्यांनी. पट्ट्यामध्ये परवानगी देतो. पट्ट्यामध्ये परवानगी. म्हणजे जे वनहक्कामध्ये जे पट्टे भेटलेले आहे ना, हा. ती विहीर खोदायची असली हा. तरी आपण परवानगी. हाव ना, पण ते नाही खोदू देत ना हो. हे आमचं दिमाग काऊन गरम होऊन आलं का त्याच्या 7-12 ते खोदू देत असेल तर तो तर कोणता माणूस आहे, कोण आहे रे तो अधिकारी, कोण आहे वो? हा? दांडे. मग ठोकू का आम्ही धरून त्याला? ते चांगलं नाही आहे भाऊ. हे पाय, हे संताप आणणाऱ्या गोष्टी आहे. हे बा, ब्लास्टिंग का परवानगी इश्यू आहे. ब्लास्टिंगचा इश्यू आहे. बाकी मशीन असला मॅन्युअली असला तर कोण आहे अपर प्रधान मुख्य वनरक्षक? कोण आहे नागपूर में? कौन है? नहीं, सादा खुद नहीं देते। सादा कहीं पे भी अगर रोकते हैं तो रेंज ऑफिस में आके बताइए सर, कंप्लेंट कैसी है फिर? कार्यालय स्तरावर मान्यता देता येणार नाही. ब्लास्टिंग म्हणजे काय होतं, जास्तीत जास्त किती तुम्ही टाइम कळवा, कुठल्या दुपारी सकाळी करा. कोण आहे तिथे? हे अपर प्रधान मुख्य वनरक्षक कोण आहे? हे महिपा गुप्ता आहे का? कोण आहे आता? परवानगी घेऊन पण खोदता येणार नाही. टोटल 22 लोकांचं प्रपोजल आपण पाठवलं सर नागपूरला परमिशनसाठी. मग पत्र त्यावर रिप्लाय होऊन आलं, त्यामुळे मग ते ब्लास्टिंग साठीचा हे आलं. मशीन किंवा मॅन्युअल असतं तर आपण कोणाला फुकत नाही. अरे पण माझं काय म्हणणं आहे, हे तर आपल्या स्तरावर तुम्ही समजून घेतलं पाहिजे. एवढे तुम्ही सांगा, तुम्ही तरी नियम पाळता घर. खालच्या लोकांना सांगितलं पाहिजे तर बाबा थोडं त्याला चाल ढकलपणा कर. हा नाही, पण हे तुम्ही ना सगळ्यांचे उभा, तुम्हाला एक मान्य करावं लागेल. टायगर आता जे लोक आहे, जे पण लोक आपण नरसनले तयार नाहीये, त्यांना घेऊनच तुम्हाला टायगर आता विकसित करावं लागेल. बरोबर आहे. हे एक मानसिक मत करू ना. आपका पास जीआर है क्या पुनर्वसन? नहीं, अभी नहीं, जबरदस्ती होती है. पुनर्वसन आपके पास क्या प्रूफ है पुनर्वसन में उठाने का हमारा लोगों को? जान जंगल जमीन किसका है? नहीं, जब तक आप नहीं बोलेंगे, जान जंगल जमीन किसी का है? चाचा अपने यहाँ पे आप लोगों देखो आप लोगों इसका भी प्रूफ है. इनने जंगल बेचा है, इनने बाहर एमपी में बेच रहे हैं जंगल, ट्रकों से माल जा रहा है इनका. समझ में नहीं, इनका भारत गाड़ी ही बेच रहे हैं. अभी तक हुआ तो मैं पूरा ख्याल रखता आपको हूँ. जितना नहीं बोल रहे हम लोग उसका ज्यादा और आप क्या है, पुनर्वसन के लिए आप उनको तकलीफ दे रहे हैं. क्या तुमने पुनर्वसन के लिए तकलीफ दे रहे हैं. अच्छी उदाहरण है कि वो इनने खाया, इसका पैसा अभी तक कैसे नहीं मिला? भैंस के पीछे एक लकड़ी लेके मत जाओ कि क्या वैसे और तुम्हारे टाइम में एक कुल्हाड़ी पकड़ लिया तो उसको जेल में डाल रहा है. हमारे को ज्यादा का सिखाओ मत. अभी सीख चुका हूँ. पूरे मेलगाड़ जाग गए. अभी पहले तो सोए थे. क्या है, आपके कुछ अधिकारी के वजह से ये ज्यादा संघर्ष बढ़ रहा है. तुम्हारा बाप ने खरीद करके लाया क्या हम आदिवासी को? पुनर्वसन हमारा जायजा, हमारे सब कुछ और हमारे कुछ है. हाँ, 2003 से संघर्ष कर रहे हैं तुम्हारा साथ हम. तुम क्या सोच रहे अभी? तुम हमको प्रूफ बताओ क्या तुमको अभी?
साले हमको बेचना चाहता है। देखो गांव वाले नहीं बोला ना तो आपने कोई सब अधिकारी को बोल दो पुनर्वसन के बारे में। अभी किसी ने बोला भी जबरदस्ती किया तो हम सुनने वाले नहीं है। लेकिन तुम्हारे अधिकारी बोलता है ना, तुम्हारे अधिकारी ये करता है ना। एक बात सुनेंगे, एक मिनट बात सुनेंगे। अपने यहाँ पे जैसे कि 3-4 गाँव में, जो गाँव में एक आदमी बचा है, 4 आदमी बचे हैं, उनको भी अपने जबरदस्ती उठाया गया। जब तक आपकी इच्छा नहीं है आपको कोई नहीं हटा सकता। वो जीआर में वही तरतूब, वही बोल रहा वाले तैयार नहीं है। सीओ बाला साहब को सरवार खेड़ा से भगा दिया हमने, सरवार खेड़ा से। आप लोगों ने क्या देखा हमारा भी? आपको जबरदस्ती से कोई पुनर्वसन नहीं कर सकता। आप इसीलिए बोल रहा पुनर्वसन का नाम आइंदा से ले मत तुम। मार्गोवान का तो रोड भी नहीं पर अभी ये एक मिनिट हाँ, हे खुटीदा एकताई सुमिता समोरील हातरू चिखलदरा जिल्हा अमरावती येथील नागरिकांच्या मागण्या याच्यात तुम्ही जिल्हा परिषदनं तुम्हाला एक एनओसी मागितली होती सिपना वन्यजीव विभाग परतवाडा यांना वन विभागाचे ना हरकत परवानगी करिता सदर करण्यात आले आहे। वन विभागाची परवानगी प्राप्त नाही। त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही हे तर म्हणते ना गायकवाड जिल्हा परिषद बांधकाम आहे क्या? आपली जी यादी आहे सर ये वन मंत्री का घर में अपन जाने कौन था? अपन ने वोट दिया, साले वो कानून बनाया, हरामखोर उनने। सर या प्रकरणामध्ये सर यांचं म्हणणं होतं की तुम्ही काम करा, मात्र आम्ही त्यांना सांगितलेलं की नॉन फॉरेस्ट लँड मधली काम आहे ते आम्हाला करता येणार नाही, ते तुम्ही करा. जसं त्यांना आपण पत्र पण दिलेलं आहे. याच्या पुढचं जो पत्रव्यवहार आहे तो कदाचित नाही यांना पत्र गेलं नाही आहे ना. दिलेलं आहे. कुठं आहे पत्र? दाखवा ना. व्हॉट्सअप मागा काही पहा. ते कोण आहे रे आता? कार्यकारी अभियंता कोण आहे? हा तोच रस्ता ना आपण जो पाहिला. यांनी पत्र दिलं म्हणते का जिल्हा परिषदनं काम करायला काही हरकत नाही असं दिलं पत्र? पण यांनी तर तुम्हाला पत्र दिलं आहे ना परवानगीचं. रस्ता त्यांच्या अंडर असल्यामुळे काम त्यांनाच करावं. आम्ही तिथे एजन्सी म्हणून काम नाही करत. नाही आपण काम करू नका पण परवानगी तर लागेल ना. अरे साहब फारेस्ट वाला पंखा लगा क्या ऊपर पहाड़ा से? हमारे जमीन से चले मत तुम। हाँ? कभी की जानवर से चलते तुम? हाँ? पंखा लगा क्या उड़ क्या हो तुम्हारा बंगले में? साले नहीं तो वो रोड से चले। ये कौन है? जिल्हा परिषद वाले हजर है क्या? नहीं है? हो ना. अरे जमीन हमारा है, उनका बात नहीं है. मॅप वगैरे नाही. अरे मॅप तर तुमच्याजवळच आहे ना. मॅप तर तुमच्याजवळच आहे. त्यांचा मॅप मान्य करता का तुम्ही? प्रपोज मॅप जो काम करणार तेवढं. अरे तुम्ही लहान आहे. पहिले आपण एक एक जाऊ. तुम्ही बोराट्यामध्ये 200 मीटरची पाईपलाईन टाकायची आहे, त्याची परवानगी दिली नाही. विहिरीला पाणी आहे, सगळं आहे आणि तो रस्ता आहे. रस्त्यावरूनच त्यांनी पाईपलाईन टाकली. परवानगी नसल्यामुळे पाईपलाईनची त्यांनी काय केलं, टाकीत पाणी पाडू शकले नाही. ते अर्ज कारण रवी अर्ज दिला होता ना. रवी कुठं आहे? आजच्या त्या ह्याच्याला तुम्ही प्रोसिडिंग तयार करा. और 9 तारीख को परमिशन लेकर हुआ सबका पानी पुरवठा. बोराटा खेळा पाणी पुरवठा पाईपलाईन बैठकीत मान्यता प्रदानाकरिता शिफारस वन्यजीव मंडळाने उपस्थित केला. त्रुटीची पूर्तता करण्याकरिता त्यांच्याकडे प्रलंबित आहे. अद्याप संबंधित प्रकल्प यंत्रणेने सादर करण्याचा प्रस्ताव सादर केलाय ना. रवी पाटील कुठे आहे? रवींद्र पाटील भाऊ बोलावते. त्यांच्याकडे प्रस्ताव नाही हो. त्यांनी 2019 पासून तुम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे. 2019 पासून आम्हाला हे आता 200 मीटरच्या पाणी पुरवठ्याच्या परवानगीसाठी तुम्हाला काय नागपूरला पाठवावं लागतं? सेंट्रल गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला पिण्याच्या पाणीसाठी. NBWL कडे जातं सगळं वाईल्ड. ते बोराट्याचं आहे ना. बोराट्याचं एक एक घेऊ आपण सगळं.
परमिशन जरूरत है या वो लोग दिया रहे हो? ये 2019 से आपको किया है. बरोबर आहे सर. पाणी पुरवठा योजना प्रस्तावाबाबत 2019 पासून तर 20 पर्यंत 8 नुसार प्रस्ताव 10 पैकी 8 प्रति परत करण्यात आलेल्या होत्या. आपण नमूद केलेल्या त्रुटी अनुषंगाने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे 2% रकमेबाबत हमीपत्र जोडलेले आहे. आपल्या अधीनस्थ राहून बोरकर मार्गदर्शन 1.50 प्रमाणात नकाशे देण्यात आलेले आहे. बोरकर दूरध्वनीवरून 8 ने परत केलेल्या प्रस्तावाची प्रत सुद्धा सुचवली. पैसे पण भरले ना रे चाले, त्याचे 50,000 रुपये भरले पण आहे. त्यांनी दिली नाही. 2018 ला पैसे भरलेले आहे तुम्हाला. हे इतक्या गावचे पैसे भरलेले आहे तुमचे. काय बोराट्या खेळा किती आहे? एक योजना आहे एकूण. यांना किती भरले? त्याच्या 2% हा त्याच्या 2% हा 50,000 ते 50,000 भरलेले आहे. मी पत्र पण आहे त्यामध्ये. हा 21चं पत्र आहे सर. एनबीडब्ल्यू नॅशनल केंद्राकडे हा प्रस्ताव सर मंजुरीसाठी पाठवलेला. ते केंद्र शासनाने 4 त्रुटी काढलेल्या, त्याचा फक्त त्यांना त्रुटी पूर्तता करून द्यायचं होतं. तर हा वन्यजीव मंजुरीचा हा विषय मार्गी लागला असता. आणि जो पाईपलाईनचा विषय आहे तो 3-2 मध्ये सर इथल्या लेवलला कम्प्लीट होणार आहे, पण तो प्रस्ताव आजही आपल्याकडे आलेला नाही. आणि ह्यामध्ये फक्त ज्या नॉर्मल ज्या काय त्रुटी असतील त्या केंद्र शासनाने नाही केंद्रासाठी कशासाठी पाठवलं केंद्र? ऍक्च्युअली यामध्ये आहे ना स्टेटला दोन हे आहेत. तर तुम्ही म्हटलं ना पाईपलाईनचा तुमच्या स्तरावर मंजूर करता येईल. जमीन देण्याचा 3-2 मध्ये जमीन देण्याचं जे आहे ते डीसीएफ स्तरावर होतं. पण ते जर वाईल्ड लाईफचा एरिया असला तर त्याला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता असल्याशिवाय ते करता पाईपलाईन 200 मीटरच्या पाईपलाईन साठी पण कुठलाही प्रश्न. ऍक्च्युली आमची अडचण तीच आहे. आमच्या मान्यता लवकर होतात पण त्यांच्याच मान्यता आहे. कोणाची मान्यता होत नाही? एनबीडब्ल्यू ची जी आहे ती केंद्र शासनाकडून येते, त्याला थोडा वेळ लागतो. फॉरेस्ट व्याघ्र प्रकल्पाकडे पाठवावं लागतं केंद्राकडे. मध्ये डीएफओला अधिकार असते की कोणते प्रस्ताव पाठवले पाहिजे कोणते नाही पाठवले पाहिजे. वाईल्ड लाईफ मध्ये सगळे परवानगी तर आम्हाला देता येते. हा विस्तृत जेव्हा केलं होतं तेव्हा आपला प्रस्ताव प्रादेशिक पाठवला. मध्ये चालतं. आणि जेव्हा आपण ताणलं प्रकरण तर पीसीसीएफनं प्रकरण तिकडे न पाठवता आपल्याला परवानगी दिली होती. हा विसरूळीचं प्रकरण विसरूळीचं. टेंभुर्णीकर साहेब होते त्यावेळेस. प्रादेशिकचा एरिया असला तर तिथं होतं. वाईल्ड होतं. नाही हे टायगर प्रोजेक्टचं आहे. प्रादेशिक मध्ये अडचण पूर्ण तालुका चिखलदराचे आहे साहेब. अडचण काय होती सर, 2चे जे प्रस्ताव आहे ते प्रादेशिक मध्ये असतील तर डीसीएफ लेवलला मंजुरी मिळून जाते. काही तिथं संपून जातो. टायगरचा विषय असेल तर मग मंजुरी द्यायला कुठेच अडचण नाही. एकदा ही मंजुरी झाली की कुठलाही प्रस्ताव आमच्या ऑफिसला नाही, पण तुम्ही माझं काय म्हणणं आहे, तुम्ही प्रस्ताव हे म्हणणं पाठवलं पाहिजे की किमान पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत पाणी पुरवठ्याच्या आणि काही रस्त्याच्या 3 गोष्टीसाठी आहे. रस्ता आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, हेल्थच्या संदर्भात असेल किंवा विद्युत लाईनच्या संदर्भात असेल, जे त्यांना आवश्यक आहे. तुमचा जसा कायदा आहे तसा कलम 21 नुसार मूलभूत अधिकार पिण्याचं स्वच्छ पाणी भेटण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये तर तुम्ही आम्हाला खालच्या स्तरावर ते अधिकार द्यायला पाहिजे ना. कायदा तसा असल्यामुळे पण तुम्ही ते पाठवा ना का, याच्यामुळे संघर्ष वाढत चाललेला आहे. हे आहे हा 3-2 मधल्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्यामध्ये सगळ्या बेसिक फॅसिलिटीज आहेत. म्हणजे दवाखाना तुम्ही जे म्हणला, आरोग्य असेल, शाळा असेल, अंगणवाडी असेल, स्मशानभूमी असेल, त्याच सगळ्या गोष्टी आहेत. पण जर 2-2, 3-3 वर्ष लागत असेल तर काय मेल्यावर पाणी पाजून का? सर समजा आता आमच्या विभागाकडे असतो म्हणजे प्रादेशिक विभागाकडे असतो तर 3-2 मध्ये मंजुरी दिली की ती जागा काम करण्यासाठी मोकळी होऊन जाते. पण तेच वाईल्ड लाईफ मध्ये असतं तर मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. आप लोगों को जंगल में बोर करने के लिए कौन परमिशन देता? कायदे में ही तर होता है कि आप अगर लोगों वन्यजीव को- के लिए करना है तो तुमच्या जंगलात पण परवानगी घ्यायला लागतं का? नाही डिपार्टमेंटला वन्यजीवासाठी प्रोटेक्शन साठी असलं तर सुट आहे कायदा. कायद्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे. नाही, पण माझं काय म्हणणं आहे का पिण्याच्या पाण्यासाठी तुम्ही तर थोडं आता यांचं ऍक्च्युली काही ठिकाणी आम्ही असंही केलेलं आहे की समजा गावाला लागून आमचं क्षेत्र आहे आणि गावात पाण्याची अडचण असेल तर वन्यजीवाच्या नावावर बोरवेल करून मग पाईपलाईन टाकून आपण गावात येतो. त्या पण गोष्टी केलेल्या आहेत काही ठिकाणी. जिथं होतं तिथं ऍक्च्युली जर आम्ही माणसं आहोत ना, आम्हाला पण इथंच राहावं लागतं, त्याच्यामध्येच राहावं लागतं. 90% योजना पूर्ण झाली, कामही झालं, सगळंच झालं. फक्त वन विभागाची शेवटची परवानगी राहिली
अजित पाणी भरतो राणेगावचं पण तेच आहे, वाईल्ड लाईफ बफरचा विषय आहे. बफर मध्ये पण तेच आहे. नाही बफर मध्ये वाईल्ड लाईफ पण तुम्ही काय सगळ्या तुमच्याकडे किती परवानगी आल्या आतापर्यंत मेळघाटच्या? आमच्याकडे किती अर्ज प्राप्त झाले? दिल्या पण मोठ्या प्रमाणात आहे. जेवढ्या आलेले आहेत 3-2 खाली सगळ्या प्रस्तावित आम्ही किती दाखवा ना तुम्ही आम्हाला. लंबित किती आहे त्यामध्ये? हा. सगळ्यात बरेच वेळा असं होतं की आम्ही योजना काढून देतो सगळ्या समिती प्रदान केलेल्या आहेत. जेवढ्या आलेल्या आहेत फक्त एक प्रलंबित आहे ती पण कलेक्टरकडे प्रलंबित आहे. बाकी जेवढ्या 12 आलेत आता आमच्याकडे 12 पैकी 11 आम्ही दिलेले आहेत. हे कलेक्टरकडे कशी होती परवानगी? जिल्हा हक्क समितीकडे प्रलंबित आहे. का बरं? तो नाल्याचा एक विषय होता तेव्हा त्यांना बांधकाम करायचं होतं त्यामुळे संघाने मग कायद्यानुसार डीसीएफ लेवलला देता येत नव्हती त्यामुळे हा तिकडे प्रलंबित आहे. बाकी 12 पैकी आम्ही 11 ऑलरेडी दिलेले आहेत आणि विदिन हे कायचं आहे? बोराडे खेळाचं, रायपूर ते बोराडे खेळा. ऑप्टिकल फायबर हा PSL. जलजीवन मिशनचं ऑलरेडी दिलेली आहे सर. हातरुटी गावाची आहे ती. हातरुगावची तर परवानगी भेटली नाही म्हणते. दिलेली आहे सर. 23 मध्ये दिली. त्यावेळेला दिलेली आहे. फक्त काय होतं सर, बऱ्याच ठिकाणी यंत्रणेने पण गावाची पाणी योजना हतरू गावात आहे. विहीर कारंज खेळात आहे. ऐकून घ्या एक मिनिट. कारंज खेळात विहीर आहे. यांनी परवानगी कुठे दिली? हतरूसाठी. MSCB कनेक्शन कुठे लावलं? हतरू. विहीर कुठे आहे? कारंज खेळात. असा तो सगळा वादा आम्हाला जो प्रस्ताव आला त्यानुसार नाही, कारंजखेड्याहून पाणी आल्याशिवाय आणल्याशिवाय त्या हातरूला पाणी जात नाही आणि त्याच्यामुळे हातरूची टाकी बांधून फक्त तशीच पडून आहे. तुम्हाला 2 डिपार्टमेंटचा तुम्हाला समन्वय नाही करता आला. इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन त्यांचं आहे. टाले सरांना समजून जरा टाले सर प्रस्ताव जेव्हा केला यांनी हातरूसाठी मागितला आणि त्यात मेन्शन असं केलं नाही की कारंजखेड्यावर पाणी आणायचं आपल्याला. आम्ही ज्यावेळेस ते सर्वे केला तिथे दिला कनेक्शन जेव्हा सँक्शन होऊन गेलं तिथे मग माहित पडलं की यांना इथून पाहिजे कनेक्शन. काय कमाल आहे. गेली एवढी मोठी मेहनत केंद्रापर्यंत प्रस्ताव पाठवला तोच चुकीचा पाठवला. जलजीवन मिशन अधिक कोण आहे? थोडं माग माग सरका. नाही मग आता बोराट्याचा तुमच्याकडे प्रस्तावच नाही असं म्हणायचं आहे. हा कुठं आहे? जलजीवन वालेचा प्रस्ताव आहे का? जलजीवन वाले आहे का? पहिले तुम्ही आता एक पत्र काढा. पहिले तर एक पत्र तुम्ही काढलं पाहिजे का स्वतःच्या. दाखव रे माईक. एक सगळेजण ऐकून घ्या. जरी टायगर प्रोजेक्ट मध्ये जरी असलं तरी त्याचा स्वतःच्या नावानं 7/12 असेल किंवा पट्टा भेटला असेल तर त्याला विहीर खोदता येतं. फक्त तुमचं काय म्हणतं त्याला ब्लास्टिंग जे करायचं आहे त्याची परवानगी भेटणार नाही. मला असं वाटतं का हा विषय आपण त्या गावात आपण सगळ्यांना सांगू का ब्लास्टिंग कसं करायचं. कारण हा ब्लास्टिंगचा जो नियम आहे हा केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारनं काही अटी घालून घेतल्या की बाबा विहीर खोदा पण ब्लास्टिंग करू नका आणि इथे ब्लास्टिंग केल्याशिवाय विहिरीला पाणी लागत नाही. बरोबर आहे. तर ही ब्लास्टिंगची लढाई आपली इथली नाही आहे पण विहीर खोदता येतं. मला वाटते तुम्ही फॉरेस्टवाल्यांना एक पत्र असं कळालं पाहिजे आजच्या बैठकीच्या संदर्भात येऊन का तुम्हाला विहीर खोदायला अडचण नाही. ब्लास्टिंगची परवानगीसाठी तुम्हाला पत्र द्यावं लागेल पण विहीर खोदता येईल. आणि ते पत्र तुमचा जो खालचा अधिकारी सतावतो ना शेतकऱ्याला तुमच्या सहीचं ते पत्र असलं तर ते काय होईल ते सगळ्यांना सांगता येईल का बाबा विहीर खोदता येईल. बरोबर आहे. दुसरी गोष्ट का कोणाच्या शेतात जर तुम्हाला काम करायचं असेल किंवा जे काही तुम्हाला तिथे काही गरज असेल तर त्या शेतकऱ्याला विचारा ना तुम्ही. तुमचे नियम आहे पण आमच्यासाठी काही नियम आहे का नाही आहे. आता जसं एकताईच्या लोकांसोबत झालं तर ते होता कामा नये. जर विचारात न घेता चुकीचं केलं असेल त्या अधिकाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे. नाही तर मग आम्ही फौजदारी देऊ. तुम्हाला आम्ही 2 दिवस देतो. आमची यात्रा 9च्या अगोदर 8 पर्यंत तुम्ही आम्हाला सगळं डिटेल दिलं पाहिजे का होय याच्यात चूक झालेली आहे त्याचा आम्हाला क्षमित करावं. त्याला कुठेतरी 2 दिवसाचा 3 दिवसाची पगार कपात करावी जेणेकरून त्या अधिकाऱ्याला सबक शिकेल.
कारण कसं आहे, पीक असताना तोडणं, पिकाचं नुकसान करणं हे चांगलं नाहीये. बऱ्याच ठिकाणी पट्टे वाटपासाठी, पट्टा मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे, पण तो भेटलाच नाही. ते किती प्रकरणं तुमच्याकडे पेंडिंग आहे गाववाईज? हा, जे पेंडिंग असेल त्याची आम्हाला यादी द्या. अर्ज भेटलेला आहे पण त्रुट्या आहे म्हणून ही त्रुटी आहे. गाव वाईज किंवा तुमचं जे बीड आहे त्या वाईज जर आम्हाला तुम्ही दिलं तर आम्ही पाठपुरावा करू ना आमच्या वतीने. याबाबतचे जे प्रकरण आहेत ना, ते प्रकरण आमच्याकडे येत नाही. ग्रामसभेकडनं सरळ एसडी ऑफिसला, एसडीएल सब डिव्हिजनल लेवल पण कमिटी तुम्ही त्यांच्याकडे जातात. मग मीटिंग मध्ये स्क्रुटिनीसाठी त्यांनी जो पुरावा जोडलेला आहे हा, तर तो बरोबर आहे की नाही ते तपासण्यासाठी आमच्या समोर मग ठेवला जातो. एसडीएम त्याचे अध्यक्ष आहे. एसडीएम तालुका स्तरीय. ठीक आहे, तो एसडीएम च्या संबंधित जरी असला तर तुमचं काही ना हरकत असतं का त्याला? अभिप्राय असतो. तुमचा अभिप्राय आहे, ठीक आहे, आम्ही ते एसडीएम सोबत बोलू. म्हणजे आता कलेक्टर सोबत तेव्हा बैठक होऊन तेव्हा ते घेऊ. दुसरं, आता जे जे लहान लहान गोष्टी आहे, जसं लाईनच्या बाबतीत, आता तुमचा कुटीद्याला लाईन नाही आहे. हा, सुमिता कुटीद्याला तिथे काय फक्त 2 किलोमीटर वरून का 1 किलोमीटर वरून लाईन गेलेली आहे. 1 किलोमीटर वरून केबल टाकायच फक्त परवानगी पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला केंद्राला प्रस्ताव पाठवावा लागेल. जमीन तर खोदा लागत नाही. तो गेलाय सर, मुख्यमंत्री साहेबांनी मंजुरी मिळालेली आहे. हा, परवाच्या मीटिंगला सेंट्रलला गेलाय. सेंटरला गेला ते आम्हाला लिहून द्या, कधी भेटणार, कधी पाठवला, काय प्रोसेस तुमची झाली, म्हणजे आम्हाला खेत आहे ना, जंगल नहीं है ना, तुम्ही तर कोई सलिता से जाने के लिए 1 किलोमीटर. तुम्ही एक सांगा, आता एक नाही, ऐक, मी पाहिलं, आता माझ्या लक्षात आलं, आपण जिथं बसलो होतो ते कोणतं गाव आहे? सलिता. सलितावरून एक सुमिता. सलितावरून सुमिता रस्त्याला परवानगी भेटली आहे, रस्ता जात आणि सगळे खाजगी शेत आहे. हा, खाजगी शेतातून पण परवानगी घ्यायला केंद्राला धुळा लागते, धरून कठीणच आहे. पण त्यात कोणतंही हे नाही कापा, एकच झाड कापायला नाही. यांनी टर्म कंडिशन काय दिलं आहे, तर झाड कापायचं असेल तर कुठलाही प्रोजेक्ट असेल फॉरेस्ट में मुतना भी बंद है इनकी. अरे वो सलिता, अरे की सलिता के लिए लाइट गया है और कुटीदा में खेती है, वो स्टेटस काय उसमें जरूरत ही नहीं है उनके पर. एनटीसीए काय आहे असं का? एक लक्षात घ्या, म्हणजे थोडी मला लक्षात आली का अर्धी लढाई त्या केंद्रासोबतच आहे. म्हणजे राज्याच्या वनमंत्र्याला घेराव टाकावा लागेल आपल्याला, तेव्हा केंद्राच्या वनमंत्र्याकडून काही गोष्टी शिथिल करावं लागेल. आता आपलं होतंय काय का, आपला संघर्ष अधिकाऱ्यासोबत होते. पण गांव में जाने के लिए एक रास्ते के लिए वन विभाग को केंद्र की परमिशन लेना पड़ता है ना. अब ये इतना बड़ा अगर रास्ता जब खोद रहे तो फिर इसको परमिशन क्यों नहीं लगती? झाड़ काटेंगे उसके अंदर, इसमें कई हजारों झाड़ कटे. ये तारू बांधा रास्ता सिर्फ काय के लिए सर, एक कैंप पे जाने के लिए डीओपो की गाड़ी सिर्फ एक कैंप पे जाने. लक्षात घ्या, तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, पूरा पहाड़ काट के रास्ता बनाया, पूरा पहाड़ काट. तुम्ही काही केलं तर चालतं असं आहे. आम्ही असंच आहे. तुम्ही सांगा, आप लोग अगर तुम्हारा टावर उनमें रोड लेके जाता तो वन हक समिति वाले से परमिशन लेना चाहिए. वन हक समिति गांव में बना है ना, इसका LAQ लग सकता है. उनसे मांगा क्या तुमने? नहीं मांगा. उनके लिए परमिशन आणि पेसा अंतर्गत तर बरेच अधिकार दिलेले आहे, आणि ते तुम्हाला टायगर वाला लागू नाही आहे. पेसा कायदा केंद्राचाच आहे, टायगर कायदा पण केंद्राचाच आहे. पेसातले जे अधिकार आपण देतो ते आहेत, म्हणजे पेसामध्ये काय म्हटलं आहे का, त्याच्यामध्ये तेंदू जो आहे तो सगळे गाववाले सर पेसा अंडर. हा, आप केंद्र के सब कुछ क्या बनाया आज तक के केंद्र की शुरू, अगर ग्राम केंद्र का भी काम हो, अंतर का भी काम हो तो ग्राम पंचायत का ठहराव लगेगा. क्या समझ रहे हैं जनता को? 5 किलोमीटर रास्ता है सिर्फ एक. केंद्र का काम है तो ठहराव ग्राम पंचायत ग्राम सभा, सबसे बड़ा ग्राम सभा है.
सबसे बड़ा ग्राम सभा वकील ग्राम सभा है। आमदार को ग्राम सभा में बुलाया लगता है। सबसे बड़ा उनकी है सरपंच ग्राम सभा, पंचायत ग्राम सभा। क्या समझ रहे हैं? काम नहीं कर सकते अधिनियम 1980 सबसे सरपंच में मंजूरी लेना पड़ता। पेशा बोलता, पेशा कायदा बोलता। क्या समझ रही है? केंद्र आप इनको मत छोड़ो संरक्षण का। 1980 के कायदे में जो क्या पागल ये रास्ते का नहीं सर, सिर्फ एक कैंप के लिए ये केंद्र को पकड़ो, सिर्फ एक प्रोटेक्शन कैंप के लिए, वो भी 5 किलोमीटर का। पागल हो गया, को सभी छोड़ ही दो, ये केंद्र को पकड़ो। बच्चों को आपसे एक निवेदन करता है, ये लोगों को रोड बनाने का परमिशन नहीं चाहिए। उनका वो सब जगह रोड बना लिया, जीसीबी लगा लिया, उनके लिए परमिशन नहीं चाहिए। ये लोग जबरदस्ती मनमानी कर रहे हैं। ये लोग पेशा बोलता, वरना कायदा बोलता, ये भ्रष्टाचार कर रहे हैं ये लोगों। पूरा जंगल में ये लोगों, पूरा जंगल अधिकारी लोग बेच दिया और हम आदिवासी लोगों को चूतिया बना रहे हैं ये लोग। सोसाइटी है तो जंगल वाला कटाई चालू है, ये फलाना चालू है। ठेकेदारी को झाड़ काटने लगा दिया, क्या लगाई? हमारे आदिवासी को काटने लगा दिया और अकोला वाले को पैसे कमा दिया। ट्रक से माल लेके जा रहा, बच्चों भाव इनको ये फुकट का ये नाटक कर रहे अधिकारी लोग, ये नक्सलवादी लोग हैं, ये नक्सलवादी आतंकवादी लोग हैं। ये हम आदिवासी को बेचना चाह रहे हैं ये लोग। उनका टाइम में जानवर को पिलाने के लिए टाका बनना चाहिए, उनके लिए जानवर को पिलाने के लिए बोल करना चाहिए। ये तो गलत है कि कम से कम पीने का पानी हो, लाइन हो। तो जनता ये सुन लो, साले वो वन मंत्री को जेल में डालने को ना, वन मंत्री को जानवर ने वोट नहीं दिया, वन मंत्री को जानवर ने वोट नहीं दिया। वन मंत्री को हमारे आदिवासी लोगों ने वोट दिया तो वन मंत्री बना। गधे के बच्चे को जाके हमारे खिलाफ में वो कानून बना दिया। वो जानवर से क्या बोलना, उनको काला कानून बना रही है, वो जानवर से क्या बोलना। साले 4 जानवर से सुन के नहीं आता। देखो, जो आपने भावना बताई ना, उसमें थोड़ा अपन एक एक करके मुद्दा, जैसा पहला मुद्दा तो होगा कि कोई भी किसान अपने खेत में कुआं खोद सकता है। अगर कोई बोलता है कि भाई कुआं नहीं खोद सकता है अपना खेत होकर, तो सीधा एक तो पत्रक निकाल देंगे। वो एक एक मुद्दे के अपन आगे लेके जाएंगे। कुछ बातें आप समझ लेना चाहिए, मुझे भी पता नहीं था, लेकिन ये जो कानून बनाया है केंद्र सरकार ने, ये सब पैसा तो बना लिया, लेकिन उसके साथ जो मैंने अभी कुछ इनका वाइल्ड लाइफ का जो कानून है वो सब देख रहा हूँ, तो इनसे ऊपर से अभी अपर मुख्य वन रक्षक ने लेटर भेजा कि आप ब्लास्ट स्ट्रीम की परवानगी दे नहीं सकते। इन्होंने प्रस्ताव भेजे थे, 40-45 प्रस्ताव नागपुर गए। नागपुर के अधिकारी ने भेजा कि ये कलम के अंतर्गत आपको ब्लास्टिंग का कर नहीं सकता। सवाल क्या है कि लड़ाई यहाँ तक सीमित नहीं है, समझो। लड़ाई दूर तक लड़ना पड़ेगा, क्योंकि सबसे प्रॉब्लम में ये है कि अगर ये पूरा जाम करने से नहीं होगा, पूरा जाम करना पड़ेगा। जब तक मुझे ये लगता है कि इनकी कोई भी गाड़ी जंगल में नहीं आने देना पड़ेगा। पहली बात, हमको बंदी है तो फॉरेस्ट वाले को भी बंदी करना पड़ेगा। अपने को सब एक गांव मिलकर सब पर निर्णय लेना पड़ेगा। इनका कोई भी गाड़ी जंगल में नहीं घूमना चाहिए। एक आंदोलन ठोकना पड़ेगा जब जाकर केंद्र वाले, क्योंकि कम से कम जो मूलभूत व्यवस्था है, पानी हो, बिजली हो, इनके हाथ में तो मुझे लगता नहीं कुछ बातें नहीं है। इनसे टकराने से कोई मतलब नहीं होता। आप भी समझ लो, ग्राम सभा जो
अगर भी प्रमुख हो, लेकिन कानून अगर केंद्र ने बताया कि हम ब्लास्टिंग नहीं कर सकते तो आप ग्राम सभा ठराव लेके ब्लास्टिंग करेंगे तो वो प्रॉब्लम होगा। लड़ाई कानून से भी लड़ना पड़ेगा और कानून के खिलाफ भी लड़ना पड़ेगा, बरोबर है? ये बात समझ लो पहले, नहीं तो अपन क्या है बड़ी बड़ी बात कर लेंगे, ठोक देंगे, मार देंगे। कुछ बातों के लिए ठीक है, जैसा हमने क्या हमारे दिमाग में कब गई जब इनके कुएं के लिए इनके खेत में खोदने का मनाही किया, तब हमारे दिमाग में गई कि भाई नहीं अब फॉरेस्ट को घेरना पड़ेगा। लेकिन अभी इन्होंने बताया कि नहीं कुआं खोद सकता है, अगर कोई अधिकारी ने ऐसा किया होगा तो उस पर कार्रवाई होना जरूरी है। अगर पानन रास्ता वहां अस्तित्व में है और किसी के खेत में अगर आप खुदाई कर रहे हैं तो ये गलत है, ये तो बिल्कुल गलत है। बच्चे भाव एक मुद्दा है, एकता के लोग खंडू किनारे का यार ईट बना रहा था, तो वो लोग पूरा ईट आरएस वाले माउस्टार मैडम करके आदिवासी है, पूरा ईट को लात मार के उनका पूरा ईट एकता का पूरा मार चुका है। गरीब लोग घर बना रहे हैं। हाँ, और उनसे कुल्हाड़ी लेकर तो तुम्हें नाई का मानो मुद्दा है, उस पर कार्रवाई करो, पहले उस पर कार्रवाई करो। वो है क्या हो, उस पर कार्रवाई होना, फिर उठते नहीं हम आज ही करो जो भी है। ये क्या मस्ती है? 15 दिन पहले सर 2000 भी लिया उनसे और कुल्हाड़ी भी मांग लिया सर, और ईट भी पूरा लात मार कर पूरा गिरा दिया। अटक करो, अभी अटक करो उसको। देखो करो, एक एक निर्णय करो। जब बमरा पाटपुते मंत्री थे, वन मंत्री थे, यहाँ पे खाड़ी में आए थे, जब इन्होंने बोला था खाड़ी में कि गांव के लोगों फार्मिंग उनको ईट बनाने की मुबा है। अरे ईट को बनाने में कोई प्रॉब्लम नहीं। अरे ईट बनाएगा, घर बनाएंगे तो तुम्हारा झाड़ तोड़ना बंद हो जाएगा लोग। प्रॉब्लम है, मेरे पास में उसकी वीडियो है। पाटपुते आए थे खाड़ी में, लकड़ी वाटन की थी जब। देखो नदी में अगर कोई पत्थर है वो उठा के मैंने घर लाया तो आप कार्रवाई करेंगे। वहाँ का पूरा फोटो मेरे पास में आती है, बहुत सारी जगह पे बनाते हैं। और ये स्थिति है उसके पत्थर वेट तोड़ डालने का, 2000 लेने का, ये क्या है? वो भी लात मार के सर, बाहर से लात मार। कौन है, किसका तोड़ा है, किसका तोड़ा, कौन है? एकता वाले की यहाँ नहीं आया सर, वो लोग अब हम बताएंगे, सब ईट पे पड़ा है अभी। लेकिन उनकी तकरार तो होना चाहिए ना। कब देंगे वो? उनके बीच में रहना पड़ता करके करते लोग, उनके बीच में रहना पड़ता करके। क्यों नहीं करते? नहीं सर, हम लोगों पे बदला निकाल लेते करके हम डर जाते हैं। किसके यहाँ का तोड़ा? एकता के 3-4 घर ईट बना रहे। नाम क्या बोलता है? तुम घूम रहे सुरेश लाल रोना बेटे का, सुरेश लाल रोना बेटे का। आम्ही 9 तारखेपर्यंत आज सांगा, नाही तर आम्ही तर मानसिकता आमचे 100 किलोमीटर चालून आलोय। पहिलेच दिमाग गरम आहे आणि इथून सलोण्यापर्यंत चिखलदऱ्यापर्यंत आग होऊन जाईल सगळी आमची। हे जे ज्यांना अडवलं, पण नाही तुला अडवलं ते विहिरीपासून दांडे, बरोबर नाही आहे। अशा पण तुम्ही पण ते पाहून घेते। प्रॉपर जीआर आहे आपला, विहीर किंवा ज्या सुविधा आहे शेतीमध्ये त्या करता येईल, त्या जीआर सकट आम्ही सगळ्या स्थापना। आणि तुम्ही कंपाऊंड पण करता येत नाही विहिरीला, शेताला करायचं, वैयक्तिक शेताला कंपाऊंड परमनंट ते पण करू देत नाही। परमानंट म्हणजे काय? अरे काय विद्ये पोल काय शेतातले काही खुपसल्यानं राहिले का शिल्लक? इम्प्रुव्हमेंट मध्ये ते पण करू देत नाहीये। तार लावू नका, हे करू नका। अरे सलग जर मी सांगतोय अशी शेती आहे आणि गावाच्या संबंधित आहे तर आपल्याला तार तर लावावं लागेल ना। तुम्ही वाघाचाच विचार करा, पण डुकर जाते ना अंदर, तुमचे डुकर आमच्या शेतात काय येतं मग? आम्ही सोलर फेन्सिंग वगैरे देतो, आम्ही देतो। काय कामाची गोष्ट आहे राव? ऍक्च्युली सर असं कुणाला आवश्यकता असेल तर आम्हीही मदत करतो की फेन्सिंग करा, प्रॉब्लेम आला नाही। पण नाही करू देत ना। माझं काय म्हणणं आहे, आज जे चर्चा होत आहे तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या। डॉक्टर श्यामाप्रसाद स्पेशल त्याच्यासाठी तरतूद आहे। तरतूद आहे, पण ते होत नाहीये ना। अडवलं जातं ना, बऱ्याच ठिकाणी अडवलं जाते। आता आमचं म्हणणं काय आहे की केंद्राकडे किती प्रस्ताव केले, राज्याने किती प्रस्ताव मंजूर केले, जे राहिलेले सगळं आम्हाला तुम्ही 6-7 तारखेपर्यंत आणलं पाहिजे। म्हणजे हा जो कोणता आवागड, आता इथं PSCचं तुम्ही त्रुटी काय काढली बघा। आपणास कळण्यात येते की सदर तफावतीबाबत अहवाल आणि आपण प्राथमिक माहिती दिल्याप्रमाणे सदर प्रस्ताव शासकीय निवासस्थान, रस्ते, विद्युत पुरवठा
उद्यान आणि अनावश्यक औषधांची विल्हेवाट लावण्यास संबंधित प्रयोजन आणि जागा सदर प्रस्तावात नमूद करून आवश्यक तेवढे क्षेत्र प्रस्तावित करून परिपूर्ण स्वरूपातला आता त्यांनी तर म्हणजे सगळं आम्ही इस्टिमेट सहित त्याचा काय म्हणताय आर्किटेक्टचा प्लॅन घेऊन सहित सगळं सादर केलेलं आहे. हमारा डालेंगे जब उनके ऊपर गुना दाखल करो ना, डालेंगे जब आपके एरिया में तो उनके कंपाउंड डालेंगे ना. डीसीएफ मॅडम जागेवर येऊन त्यांनी साईट व्हेरिफिकेशन करून डिस्ट्रिक्टला पॉवर आहे त्याची फक्त जमीन द्यायची कमी या सगळ्या गोष्टी जर आपण त्या प्रस्तावामध्ये include केल्या नाही, तर तो प्रस्ताव पहिल्यांदा जागेवर टाकला नाही. पुण्या साईडला दवाखाना आहे ना, पुण्या साईडला 1 वर्षाचा पिरियड तसाच तो 2-3 वर्ष माहिती आहे, दवाखान्याला इतका वेळ जाते का आमने सामने बसून करायला पाहिजे ना तुम्ही. तुमच्या फर्स्ट मध्ये ते टाकणारच नाही ना. 21 मंजूर झालं. 21 मध्ये मंजूर झालेला प्राथमिक आरोग्य केंद्र तुमच्या एनओसी मुळे जर 2025 पर्यंत होत नसेल आमच्याकडे आलं तुमच्या स्तरावरची गोष्ट आहे ना. तुम्हीच पेलेला प्रस्ताव आहे ना हा उपनिरीक्षक. आता 3/10/2025 आला. त्याच्या आधी आमच्याकडे आलाही नव्हता. 3/10/2025 त्याच्या पहिले गेले प्रस्ताव आपण 21 ला मंजूर झाला, पण प्रस्तावच 3/10/25 ला आमच्याकडे. यातलं तुम्ही संपर्क हे संदर्भ टाकला, बाकीचे संदर्भ तुम्हाला देतो ना, आहेत बाकी संदर्भ. ते पत्र आपल्या हातात आज लागलं. सेंट्रलला जो आपल्याला सादर करायचं त्या फॉर्मॅट मध्ये फर्स्ट टाइम आता आला. मी स्वतःच त्यांना सांगितलं कसं द्यायचं काय नाही. त्यामध्ये आम्हाला मंजुरी द्या, मंजुरी द्या. आम्ही त्यांना मग त्यांनी ह्या फॉर्मॅट मध्ये सादर केलं, परत त्यांना प्रस्ताव आपल्याला पाठवला. नाही तर ते अरे पण बाबा माझं काय मत आहे का तुम्ही एकत्र बोलावून तिची तर जागच्या जागेवर करून टाकायला पाहिजे ना. पत्राले पत्र का पाठवता तुम्ही. माझं काय मत आहे त्यात आरोग्य विभागाचा DHO ला बोलावा, तुम्ही या एका दिवसात तर सगळं तयार होत आहे. तुम्ही त्याचं पत्र आलं का तुम्ही पत्र पाठवता, त्याला 4 महिने जाते, वर्ष जातं, असं कसं. माझं थोडी दुरुस्ती करा. माझं काय मत आहे का फॉरेस्टचा पुढाकार घेतला पाहिजे. आता काही त्रुट्या तुम्ही काय करायला पाहिजे का ठीक आहे एखादा रस्ता आहे, मग रस्त्यात तुम्ही काय म्हणता का नकाशा पहा, हे द्या ते द्या. सरळ महिन्यातून एक मिटिंग घ्या ना तुम्ही. विद्युतवाल्याची मिटिंग घ्या, फॉरेस्टवाल्याची मिटिंग घ्या, आरोग्य विभागाची मिटिंग घ्या. त्यांना एकत्रित बोलावून सांगा तुम्हीच पत्र काढा तर तुमचा प्रस्ताव आला या संदर्भात आपण मिटिंग लावलेली आहे, समन्वय मिटिंग ठेवा, तिथं जागच्या जागेवर काम होत आहे. माझं काय मत आहे हे तर करू शकता ना. आता हे कारवाई करू शकत असं तर होऊच शकत नाही. पण तुम्ही जर एक तर तहसीलदारांना पुढाकार घेतला पाहिजे, नाही घेत असन तर बोंबाबोंब फॉरेस्टच्या संदर्भात जास्त होत आहे, तर फॉरेस्टनं पुढाकार घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे. दर महिन्याला एक मिटिंग जर लावली आपण, ज्याचे प्रस्ताव पेंडिंग आहे, तुम्ही सांगा 2-2 वर्ष अडचण काय. ते ऑफिस तर नालायक आहेच आहे, पण तुम्ही पण तसेच वागत आहे. एका मीटिंग मध्ये तुम्ही जर सांगितलं का हे कागदपत्र तुम्ही घेऊन यावे, आपण 2022 मध्ये आपण रस्त्याचे पाणी पुरवठ्याचे आणि ते प्रस्ताव कसे द्यायचे त्याची ट्रेनिंग आयोजित केली होती सर. 3 दिवसाचं ट्रेनिंग पण घेतलं. सगळ्यांनाच बोलवलेलं सर्वांना बोलून पत्र देऊन त्यांची ट्रेनिंग घेतली. कशी आले होते का हे. ज्या मान्यता प्रदान केलेल्या आहेत ना त्या पण वारंवार बसून हे करून कंप्लीट करून गेलेले प्रस्ताव. सगळे जे प्रस्ताव आहेत सर ऍक्च्युअली एजन्सीला द्यायचे असतात, पण सगळे प्रस्ताव आम्ही स्वतः बनवतो. एजन्सीवाले फक्त सांगून मोकळे होते की आम्हाला परमिशन दिली नाही. त्यांचं माझं काय मत आहे महिन्यातून एक मिटिंग घ्यायला काय हरकत आहे. ज्याचे प्रस्ताव पेंडिंग आहे काय हरकत आहे. वाईट काय होतं त्याच्यात, काय वाईट आहे. माझं काय म्हणणं आहे जर आता प्राथमिक गरज आहे का नाही आहे बबिताच्या आपल्या कोणत्या याच्या बाबतीत त्या यांच्या रस्त्याच्या बाबतीत तुमचं सरिताच्या बाबतीत तुमचं कुठं आहे ते नकाशा. मग हे तुम्ही आमने सामने बसून क्लिअर केलं. 4 गावकऱ्यांना बोलावलं, तिथल्या त्या संबंधित एजन्सीला बोलावलं तर क्लिअर होतं. त्यांच्या मनातला संभ्रम वाढत नाही ना हो. जनजागृती कसं आहे त्यांच्या मनात तर हे आहे का फॉरेस्टनं अडवलं, वस्तुस्थिती काय ते समोर आली पाहिजे नाही का. आता हा नकाशा आहे. तुम्ही एक तर तो जो डांबरीकरणचा रस्ता एजन्सीनं बनवला तो दुरून खालून आला असता, कुठे दाखवून पण आला असता ना रस्ता. कुठे जाऊन पूल टाकला असता, ब्रिज मधून हा रस्ता इकडून बाहेर निघाला असता, सगळेच समाधान झालं असतं. आता हा कुठं आहे तुमचा हा नकाशा. हा हे आहे 1 खुटीदा. हे तर ग्रामीण आहे 62. तिथे प्रस्ताव होत नाही. हा आलेलीच नाही प्रस्ताव. नाही हा यांच्या प्रादेशिक कडे आहे. हा
ते खंडू नदी कुठे आहे? या ना तुम्ही इकडे, कुठे आहे खंडू? आमच्या डिव्हिजनला रस्त्याचा एकही प्रस्ताव पेंडिंग नाही सर. आजच्या स्थितीला एकही प्रस्ताव पेंडिंग नाही. अरे बाबा, तो रस्ताच खोदला ना तुम्ही. तो जो रेकॉर्ड वर रस्ता आहे तोच खोदला ना यांनी. द्या, यांना माहित आहे. आपले हा रस्ता आहे एकटाही आहे. एकटेचा ठाणा आहे कुटीला, त्याचा तुमच्याकडे नकाशा दिलाय गाव नाका. हा रेव्हन्यू लँड. इथून हा सरळ सरिताला निघतो रोड. हा टोपोशीट मध्ये आहे इथून हा. आणि हे जे सुमिता आणि सरिताच्या ह्या मधात हे रेव्हन्यू लँड आहे का नदीच्या काठात. तर हा टोपोशीट मधला जो रोड आहे, जो सरिताचे लोक या रस्त्याने या इथे जात होते कुठं शेतामध्ये, तो रोड मिटून टाकला पूर्ण येशील. हा प्रॉब्लेम झाला. आता त्यांना जायला जागा नाही. वाटल्यास तुम्ही लोकेशनवर जाऊन तुम्ही थोडीशी इन्क्वायरी करू शकता. आणि याच रस्त्याने लाईन देतो ना आपण. लाईन कुठून जाते? सरितावरून सुमिता येते. हा खंडू नदी जी गेलेली आहे, खंडू नदी. सुमिता कुठं आलं? हे सुमिता इकडे आहे. हे पहा, हे सुमिता आहे. पण हा सरिता ते सुमिता हा रेन्यू हे आहे ना. हा रेव्हन्यू आहे, टोटल रेव्हन्यू. तरी तुम्ही कसं काय? सर्वे नंबर 19 सर्वे नंबर नदीचा जो पॅच आहे सर भाऊ नदीचा पॅच काय आहे? फॉरेस्टचा आहे तो. पण दादा तार बघूनच जाणार आहे ना. केबल जी आहे नदीच्या त्या काठाला खांब आणि या काठाला तिकून पण हा जो आहे हे जो सरिता पासून सुमिता आहे ना, टोटल रेव्हन्यू सुमिताचं पूर्ण सुमितापर्यंत हे आहे ना, मधातली नदच आहे ना फक्त. महसूल जमीन आहे, खाजगी जमीन. नद कुठे तुमच्या याच्यात येते? नदीच्या तिकडला किनारा तुमच्या बाजूने येतं, नद तुमच्यात नाही आहे. नद फॉरेस्टची आहे पण केबल जी आहे केबलचं काही अडचण नाही. नदी नदी खाली आहे. करू द्या तुम्ही, ते त्यांना सांगा. इतकं तुम्ही हे केलं पाहिजे. कॉर्डिनेशनची हे गरज पहा, तुम्ही ते काम करा, त्याचं एस्टिमेट तयार करा, मग ते काम सुरू होईल. मंजूर आहे का? आणि कुटीदाचा पण तसाच प्रॉब्लेम. कायची परवानगीची गरज आहे? कुटीदा नकाशा दिलाय, काही परवानगीची गरज नाही. शेतकरी मिलके काम हे पहा, काही परवानगीची गरज नाहीये. काय परवानगीची गरज आहे? पूर्ण महसूलचं रेव्हन्यू आहे. सगळं रेव्हन्यूचं क्षेत्र आहे. हे पूर्ण हे जे आहे महसूल जमिनीचं जे आहे पूर्ण क्षेत्र आहे. हे आहे एकताई आणि हे आहे कुटीदा आणि ही गेलेली खंडू नदी. म्हणजेच हे लोकेशन जे आहे लक्षात घ्या थोडं. हे लोकेशन हे एकताई आणि खंडू नदी हे याच्यामध्ये कुटीदा बसलेला आहे. हे गावठाण. या गावठाणाला एकूण लाईन गेलेली आहे. या लाईन ही लाईन सरळ इथून डायरेक्ट कुटीदाला म्हणजे खंडू नदी क्रॉस केंद्रात अजून झालंच नाही. महसूल जमीन आहे फक्त खंडू नदीमध्ये. नदीपर्यंत जाणार आहे. आणि 12 मध्ये फक्त लाईन जाते सोमवार या गावात सादर केलेला आहे. तसं आम्हाला लिहून द्या, पत्र द्या. त्यांनी पण प्रस्ताव कधी मंजुरात घेतले आणि केंद्राला कधी पाठवला, त्याला किती दिवसात ते मंजूर होऊ शकतं? नाही मॅडम कडे आहे की आणि कुटीदाची काय अवस्था आहे? कुटीदामध्ये कुटीदामध्ये हे झालं लाईनचं. पण पूल जर असला तर त्या कुटीदाची कायमची व्यवस्था होते. त्या नदीवरच्या पुलासाठी तुम्हाला परवानगी केंद्राला पाठवलं. तुम्ही काय जलजीवनचं आहे हे तर म्हणजे तुम्ही प्रस्तावच पाठवले नाही. सर्वे केला कारसखेडचा कारसखेड मध्ये संपर्क साधला. तुम्ही अरे विद्युतचं पण तुम्ही मग तुम्हाला कुठं परवानगी पाहिजे होती? हत्रूच्या विहिरीवरून ग्रामपंचायत परवानगी दिली कुठची? मग नाही, आम्ही ऍडवाइसही हत्रूच्या नावानं भरला, परंतु त्यांनी ते कारणखेडच्या विहिरीवर आमची प्रस्तावाच्या आपलं कम्युनिकेशन करून. अरे बाबा, पण आता गेलं ना, ते आता 2 वर्ष जाईल ना. तो विषय नाही ना, विहिरीचं कनेक्शन बोराच्या खेळाची जी परवानगी आहे त्याची 54,000 आपण भरलेले आहे आणि वाईल्ड लाईफ क्लिअरन्सला तिथं प्रस्ताव सादर होऊन फक्त
आपल्याला परवानगी येणे. और फक्त म्हणजे काय परवानगी म्हणजे काय फक्त आहे का त्याचे पैसे भरले आहे म्हणतो ना. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने काही 5 त्रुट्या काढल्या आहेत. 23 मध्ये आपण त्यांना पत्र दिलं होतं. त्या 5 त्रुट्या केल्या का तुम्ही पूर्ण केलं सादर केलं. तुमचे जेई आहेत आपले कोण आपले गडेकर गडेकर आले होते, त्यांना विचार नाही झाला पण बरं अजून नाही. मेजर त्रुटी असेल तर ती राहिली. अरे मेजर काय लहान काय तुम्ही एक सांगा त्याच्यात मेजर आणि मायनरचं काय आलं. हे काय जखम आहे का. त्रुटी पूर्तता करके त्रुटी पूर्तता ज्या होत्या ना तुमचे 2-3 म्हणजे पैसे कसे भरले तुम्ही बदलले. तसा विषय नव्हता. ज्या वेळेस आपल्याकडून परिपूर्ण प्रस्ताव 100% क्लिअर केला त्याच वेळेस त्यांनी आपल्याकडून नोटरी लिहून घेतलेली आहे आणि 54,000 रुपये वाईल्ड लाईफ क्लिअरन्सचे भरले. त्याच्यानंतर तुमचे निकष बदलले. निकष बदलल्याच्या नंतर ज्या त्रुट्या आल्या त्याच्याबद्दलचा तो विषय आहे. आणि मध्यंतरी ते जी आपली वेबसाईट वरून जी आमची ही होती म्हणजे प्रस्ताव टाकलेला तोही रिमूव्ह झाला होता. नागपूरला जाऊन आम्ही ते ऑनलाईन करून खतरों में टाकी बना है, सारंग में जंगल के अंदर कुआं बना है, परमिशन मिल गया है, लेकिन जब कारणखेडची परवानगी दिली तुम्ही का. परमिशन नहीं मिला. हा जंगल के अंदर कुआं है, उसके लिए परमिशन मिल गया है हाँ। के लिए बरीचशी परवानगी 2 साल से पहले से. टाकी भी 2 साल से बना है, कुआं भी जंगल के अंदर है. लेकिन जब पाइपलाइन की बात आता है तो ये नियम आ जाते हैं. और दूसरी हत्रूच्या फिर कैसे क्या परवानगी भेटलेली आहे. फिर कैसे क्या फॉरेस्ट की परवानगी का कोई विषय बाकी नहीं है. नहीं वहाँ बाकी नहीं है. जो अपना 400 मीटर जो पाइप बड़ी वाले है ना रोड साइड से लेने को बोलेगी नहीं उन्होंने. तो 400 मीटर जो पाइपलाइन बड़ी है उस वजह से वो रिवाइज के लिए मुंबई गया. अरे बाबा माझं काय म्हणणं आहे तुम्ही होने को 4 साल हो गए. पाईपलाईन साठी परवानगी मागितली का विहीर खोदासाठी परवानगी मागितली का लाईन साठी मागितली. विहीर खोदाची परवानगी ही प्रादेशिक मध्ये, रायझिंग मॅनची परवानगी ही टायगर मध्ये. दोघांच्या परवानगी आपण टाकलेल्या आहे. विहीर जी आपली आहे ती 9 मीटर तर विहिरीची परवानगी भेटली का. हो विहिरीची परवानगी भेटली. ब्लास्टिंगची अडचण आहे त्यावर. ब्लास्टिंग तुम्ही ते ब्लास्टिंगचं देऊ शकता ना तुमच्या क्षेत्रात आहे. लागून आहे. टायगरला लागून आहे पहा. हे आता लागून आहे म्हणजे काय. 9 मीटर खोदली ती 15 मीटर खोदा लागते. प्लास्टिक की जरूरत ही नहीं उसमें. ती 15 मीटर खोदा लागते. उरल्या 6 मीटर साठी खोदाची परवानगी देऊन दिली आहे. तुमच्या ह्याच्यात आहे ना ते फॉरेस्ट मध्ये आहे पहा. तुम्ही सांगा व्याघ्र मध्ये नाही आहे फॉरेस्ट मध्ये आहे तर तुम्हीच परवानगी देऊ शकता ना. कुठे आहे आमच्याकडे प्रस्ताव कोणताच पेंडिंग नाही. सगळ्या लहान लहान गोष्टीसाठी इथं बैठक घ्यावं लागतं राव. तुम्ही हे दोघं जण भेटायला तुम्हाला अडचण आहे का. हो भाऊ सर ऍक्च्युली आता विषय मला एक सांगा. नाही आता नाही हा आमचा विषय आहे का. ह्या प्रशासकीय बाबी आहे. आम्ही करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही यांना भेटले नाही हे तुम्हाला भेटले नाही. तुम्ही का गेले नाही यांच्या ऑफिसला. बरेच वेळा गेलो त्याच वेळेस हे भेटले नाही. नाही तसा विषय नाही. और सर डोमिसिल भी पटार का पाइपलाइन जंगल के अंदर से वो हो गया है और हथरू के लिए क्यों नहीं हुआ है. नाही कारण खेळा ते हातरू काय फॉरेस्ट व्याघ्र मध्ये येतं. पाईपलाईनचा विषय आणि परमिशन दिलेली आहे. जलजीवन करून हातरूची ते परवानगी दिली म्हणते ना. परमिशन दिले तर आपण मेन जी अडचण ही झाली आपली. आपला अंदाजपत्रक मुंबईला रिवाईज साठी गेलेला आहे. त्यात आपली 400 मीटरची काय माणूस पागल. करता थांबा ना एक मिनिट तुम्ही. विहीर खोदली त्या विहिरीला पाणी कमी लागलं ते 6 मीटर अजून खोदा लागते. त्याची एक परवानगी याच्याकडे हे आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा एमएससीबी ला कनेक्शन मागितलं. या विहिरीला द्यायला पाहिजे होतं पैसे. या विहिरीचे भरले या विहिरीला कनेक्शन कोणत्या हातरूच्या विहिरीचं विहिरीचं मागितलं होतं. पैसे हातरूच्या विहिरीचे भरले. एमएससीबी ला कनेक्शन कारंजखेडच्या विहिरीला दिलं. पण पाणी काय कुठून उचलणार आहे तुम्ही. कारंजखेड्याहून का हातरूच्या विहिरी. खेळायलाच आहे. फक्त हे एका ठिकाणी बसलेलं. फक्त एका ठिकाणी बसलं हे 10 मीटर फॉलो होते. इनको ऐसा मत ऐसा पूछो मत. सब लोगों से गरम सभा ले और ये पूरे इनका कायदा कानून हटाओ. गरम सभा ठहरा ले और इनको बंद करो. कारंजखेड्याला कनेक्शन देना वीर आता कारंजखेड
खेड्याची विहीर कशासाठी खोदली होती? बघा, हत्रूला पाणी पुरवण्यासाठी कारण खेळायला विहीर घेतलेली आहे. ही आहे 4.5 किलोमीटर. तिथं काय अडचण आहे? तिथं अडचण आपल्याला काहीच नाही. आता तिथं अडचण अशी की 15 मीटर जिओलॉजिस्टने रेकमेंड केलं, 9 मीटर पर्यंत खोदकाम करून बांधकाम केलं, खालचं आपल्याला खोलीकरण करणे आहे. 6 मीटर त्या कारण खेडवरून पाईपलाईन टाकायची पण परवानगी आहे हा, ती भेटलेली आहे. आणि लाईनची पण परवानगी आहे. लाईनची पण परवानगी आहे. फक्त आता खोदाची परवानगी आहे. खोदाची परवानगी. खोदाची हा? कनेक्शन तुम्हाला पुन्हा व्हिडिओ नाही रे, नाही, ते तू लक्षात घे. नाही बरोबर आहे, कारण खेड्याच्या विहिरीला पाणी लागलं तरी चालतं ना राजा. फक्त हा हत्रूसाठी स्पेशल विहीर बनवलेली आहे नवीन, कुठं? कारण खेळायला. हा आणि त्या कारण खेळाच्या विहिरीवरून त्याला पाणी जाईल. कारण खेळाचं सगळं सेक्शन वेगळं आहे. हत्रूसाठी स्पेशल कारण खेळायला विहीर बनवली आहे. तिथं त्यांनी कनेक्शन द्यायला पाहिजे होतं. त्यांनी कनेक्शन त्या कारण खेळांना विचारता. अरे पण आता तुम्ही कारण खेड्याला परवानगी दिली आहे का तुम्ही विहिरीला? हा दिलं पण आहे, तिथे आपण सप्लाय पण दिला, पण यांना दुसरी एक विहीर घेऊ. हत्रूच्या त्या हातरूचा सोडून द्या आता. कारण खेड्याच्या विहिरीला पाणी लागणार का नाही लागणार? पाणी आहे. अरे हो देवा गंगाराम, ती या मायाची पाणी लागलंय का नाही? आता पाणी तुम्हाला पाईपलाईनची परवानगी भेटली आहे का नाही? पाईपलाईन थांब ना, पाईपलाईन कोण टाकत नाही मग? पाईपलाईन प्रस्ताव जो आहे हे सांग ना मग, कशाला डोकं मॅट करून आले? साधं एवढं हे खाऊ का ते खाऊ भयासारखं बोलत आहे. हे लक्षात घ्या पहिले, कारण खेळचं सगळं क्लिअर आहे. लाईन भेटली आहे, पाईपलाईनची परवानगी भेटलेली आहे, सगळं झालंय. विहिरीला पाणी आहे. फक्त तुम्हाला आता सुप्रमा घ्यावं लागतंय का प्रमा घ्यावं लागतं? नाही, ते रिवाईजची रिवायची म्हणजे सुप्रमा आहे ना, ते सुप्रमा तुम्हाला भेटली नाही, त्याच्यावर निधी उपलब्ध झाला नाही, असं सांगा ना. मूर्ख माणूस आहे. म्हटलं इथं जी अडचण होती. अरे हातरूची वेगळी परवानगी टाका. हातरू तुम्ही कारण खेळासाठीच परवानगी मागितली होती राव. बाहेर घुमून राहिले कुपडले पागल माणूस, फुकटचा पगार घेतो. आणि आता सुप्रमासाठी कधी प्रस्ताव पाठवला तुम्ही? प्रस्ताव हा फक्त GR निघले पाहिजे. प्रस्ताव कधी पाठवला? याला झाले समजा 4 महिने. 4 महिने झाले. सुप्रमासाठी किती रुपयाचा आहे? 1 कोटी. कुठे आहे सुप्रमासाठी प्रस्ताव?